नमस्कार, सिटी न्यूजच्या सर्व प्रेक्षकांचं मी अनिता काळे स्वागत करते। प्रेक्षक हो, तुम्हाला माहिती आहे विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 ची रणधुमाळी सध्या सगळीकडे एकंदरीत ते वारं आहे। आणि आपण सध्या आहोत इरविन चौक येथे। इथे डॉक्टर सुनील देशमुख यांचं प्रचार कार्यालय आहे। हे महाआघाडीचे अधिकृत उमेदवार सुनील देशमुख आणि त्यांच्या निवडणुकीची त्यांची एकंदरीत या सर्व रणयुद्धातील तयारी कशा पद्धतीने चालू आहे त्याचा एक छोटासा आढावा घेऊया। आपल्या सोबत आहेत शेखावत सर। सर, मला सांगा, या निवडणुकीसाठी सुनील देशमुख सर यांच्या समर्थनार्थ तुम्ही सगळे इथे जमले आहात, कशी तयारी चालू आहे? नाही, आदरणीय डॉक्टर सुनील भाऊ देशमुख हे महाविकास आघाडी आणि काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आहे। मागील 1 महिन्यापासून सुनील भाऊंचं पूर्ण शहरात जे जनसंपर्क आणि जे मिटिंगा चालू आहे आणि जे लोकांचं जे वाढता प्रतिसाद आहे त्याच्यावरून आमचं हे लक्षात येऊन राहिलं आहे की सुनील भाऊ या 20 तारखेला जे मतदान आहे त्याच्यात सुनील भाऊ कमीत कमी 25,000 मताने निवडून येणार आहे। कारण मागील 5 वर्षात या शहराचं जे बट्ट्याबोळ झालेलं आहे त्याच्यामुळे या अमरावती शहरातील नागरिक एकदम त्रस्त झालेले आहे। साफसफाई असो, टॅक्स असो, बेरोजगारी असो, असे खूप ज्वलंत प्रश्न आहे। म्हणजे मागील 5 वर्षापासून या शहरात अप्पर वर्धा धरणमध्ये ओव्हरफ्लो झाल्यानंतर 1 दिवस आड पाणी येत आहे। म्हणून या सगळ्या गोष्टी जे मूलभूत सुविधा आहेत त्या सगळ्या गोष्टी आहेत। म्हणून या शहराच्या लोकांची इच्छा आहे एक चांगला प्रशासक, ज्याची प्रशासनावर पकड आहे आणि लोकांसाठी काम करणारा नेता। म्हणून डॉक्टर सुनील भाऊ देशमुख यांना जे आम्ही 1 महिन्यात पाहून राहिलो आहे, खूप चांगला प्रतिसाद आहे आणि आम्हाला बिलकुल हमखास खात्री आहे की डॉक्टर सुनील भाऊ देशमुख कमीत कमी 25,000च्या वरच्या लीडनं निवडून येतील। म्हणजे अमरावती मतदारसंघातील पुढच्या आमदार डॉक्टर सुनील देशमुख असतील याची पूर्ण तयारी तुमची झालेली आहे? 100% या अमरावती शहरातील जनता मतदानाच्या स्वरूपात सुनील भाऊ देशमुख यांना आशीर्वाद देतील। कारण सुनील भाऊ देशमुख यांचं जे मागच्या कार्यकाळ या शहराने पाहिलेलं आहे, जे आता जे 5 वर्षात जे लोक साफसफाईच्या बाबतीत डेंगू, मलेरिया या पूर्ण पाहणं, आता दिवाळीहून 8 दिवस झाले आताही पूर्ण शहराच्या मेन चौकावर कचऱ्याचे ढिगार पडलेले आहे। लोक त्रस्त झालेले आहे। सॅनिटरी इन्स्पेक्टर असो, ठेकेदार असो, कोणी कोणाचं ऐकत नाही। महानगरपालिकेच्या आर्थिक परिस्थितीमुळे अजून त्याचा खराबा झालेला आहे। टॅक्सच्या बाबतीत लोकांची खूप नाराजी आहे। असे खूप काही ज्वलंत प्रश्न आहे। म्हणून 100% आम्हाला हे खात्री आहे की या शहरातील सगळे नागरिक सुनील भाऊ देशमुख यांना 20 तारखेला त्यांचा आशीर्वाद मतदानाच्या स्वरूपात देतील आणि सुनील भाऊ देशमुख 25,000च्या वरत लीडनं निवडून येतील। याच्यात कुठेही आमच्या मनात किंतु परंतु नाही। शेखावत सरांनी सांगितले की एकंदरीत या निवडणुकीत सुनील देशमुख सरांचा कसा विजय होईल त्या सगळ्यासाठीची एकंदरीत तयारी। आपल्या सोबत आहेत विलास इंगोले सर। सर, मला सांगा, ज्या समस्या आता शेखावत सरांनी सांगितल्यात आणि सुनील सर आमदार झाल्यानंतर या समस्यांचं निराकरण होईल? जेव्हा जनप्रतिनिधी होते, पालकमंत्री पण होते सुनील भाऊ या जिल्ह्याचे, त्या काळामध्ये खऱ्या अर्थाने या शहराचा सर्वांगीण विकास झाला आणि ते कामं आताही दिसून राहिलेले आहे। आणि म्हणूनच नागरिकांनी त्यांना विकास पुरुष ही पदवी प्रदान केली आहे। आणि म्हणजे उड्डाणपूल म्हणा, 2 उड्डाणपूल इकडे झाले, 3रा उड्डाणपूल त्यांच्याच काळामध्ये झाला, तो सध्या अर्धवट आहे, चित्रा टॉकीज पासून तो वलगाव रोड पर्यंतचा। आणि 8 मार्च 2022ला आमचा नगरसेवकांचा कार्यकाळ संपला महापालिकेमधून। महापालिकेत प्रशासक बसले आणि प्रशासकाच्या काळामध्ये महापालिकेचा सगळा 12 वाजले। म्हणजे साफसफाईचा मुद्दा घ्या, टॅक्सेशनच्या संदर्भात लोक संभ्रमात आहे। कुठलंही काम तुम्ही महापालिकेत जर घेऊन गेले तर नागरिकांना प्रचंड त्रास सुरू आहे, ही वस्तुस्थिती आहे। आणि अशा परिस्थितीत महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती पूर्ण ढासळली। कर्मचाऱ्यांचा पगार नाही, कंत्राटी कर्मचाऱ्यांचा पगार नाही आणि त्यासाठी आंदोलन, स्ट्राईक झाले 2-2, 3-3दा। शेवटी आम्ही लोक जाऊन स्ट्राईक निपटवले। ही परिस्थिती महापालिकेची याच्या पहिले नव्हती
आणि अशा याच्यामध्ये आता दिवाळी झाली बघा, साऱ्या गावामध्ये जिथं जिथं आमच्या प्रचार सभा सुरू आहे किंवा कॉर्नर मीटिंग सुरू आहे, सगळेजण कचराच सांगून राहिले. म्हणजे गावाची परिस्थिती एकदम खराब झालेली आहे. अंकुश नाही, एका महिन्यामध्ये 10 मर्डर झाले गावात. आणि अशा दृष्टीने हे गाव शेवटी अंबामाता एकविरा मातेचं गाव, आपलं कुळदैवत आहे अमरावतीचं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाच्या नावाने, गाडगे महाराजाच्या नावाने, भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांच्या नावाने या शहराला ओळखल्या जाते, या जिल्ह्याला ओळखल्या जाते. अशी लोकांच्या मनामध्ये एक भीतीचं वातावरण. शेवटी जनप्रतिनिधीकडून लोकांना अपेक्षा असतात. सुनील भाऊ पालकमंत्री होते, आमदार होते, तेव्हा नेतृत्व असं पाहिजे की प्रशासनावर त्यांची भीती असली पाहिजे की नाही, आपल्याला काम करत असताना कर्तव्यदक्ष राहून खऱ्या अर्थानं काम झालं पाहिजे, ही भावना जनतेची असते. अशा याच्यामध्ये आणि या निवडणुकीमध्ये मी जे प्रत्यक्ष पाहतो आहे, आम्ही महापालिकेत गेल्या अनेक वर्षापासून काम करतो. अनेक लोकांचे प्रश्न आम्ही सोडवले. मी म्हणा, बबलूभाऊ शेकावत म्हणा, माजी महापौर मिलिंद भाऊ चिमोटे म्हणा, धीरज हिवसे म्हणा, रप्पू पत्रकार म्हणा, असे आम्ही सर्व लोक जे महापालिकेत काम करतो, कोणी आमच्याकडून वापसच जात नाही. आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचं काम बघा, सुनील भाऊच्या काळात झालेलं. कोरोनाच्या काळामध्ये सामान्य जनतेचे जीव वाचवण्याचं काम खऱ्या अर्थानं कोरोनाच्या काळात झालं. आणि तेव्हा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जर नसतं तर किती लोकांना त्रास झाला असता हे समजून घ्या. आणि अमरावतीमध्ये ऑक्सिजनची कमी पडली नाही, ऑक्सिजन प्लांट इथे उभे झाले. म्हणजे विदर्भात फक्त अमरावती शहर असं होतं की ज्या गावामध्ये, या महानगरामध्ये ऑक्सिजनची कमी लोकांना जाणवली नाही. पालकमंत्री यशोमतीताई होत्या, सुनील भाऊ सारखं नेतृत्व होतं. आणि मला असं म्हणायचं आहे की या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार सुनील भाऊ असले तरी महाविकास आघाडीचे उमेदवार आहे. आणि आम्ही जी पूर्ण या अमरावती विधानसभेमध्ये जी टीम आहे, ही टीम फार महत्वाची आहे. म्हणजे पूर्व ते पश्चिम आणि उत्तर ते दक्षिण अमरावती विधानसभेत सांगतोय, या मतदारसंघामध्ये जी टीम सुनील भाऊचं काम करून राहिली, ही सक्षम टीम आहे. या टीमच्या भरोशावर आणि सुनील भाऊच्या नेतृत्वामुळं ही निवडणूक 100% काँग्रेस पक्ष जिंकणार आहे. सुनील भाऊ भरघोस मताने या निवडणुकीत विजयी होणार, याच्यात तीळ मात्र शंका नाही. धन्यवाद. मिलिंद सर, मला सांगा, आता सुनील सर ही टर्म जर जिंकतात, आता पुढे आमदार सुनील देशमुख जर या पुढच्या 5 वर्षांसाठी अमरावतीमधून निवडून येतात, तर कुठल्या प्रश्नांना हात घालतील? म्हणजे राहिलेले काही प्रलंबित त्यांचे प्रकल्प पुढे कंटिन्यू करतील की काही नवीन आणि प्रकल्प अमरावतीसाठी घेऊन येतील? नाही, आपल्याला माहिती आहे डॉक्टर सुनील देशमुख यांना विकास पुरुष म्हणून ओळखल्या जातं. 99 साली डॉक्टर सुनील देशमुख पहिल्यांदा जेव्हा आमदार झाले, त्यांनी या शहराचं ब्ल्यूप्रिंट तयार केलं. शहर असलेलं हे गाव महानगरामध्ये कसं परिवर्तित करता येईल त्या दृष्टिकोनातून सर्व नियोजन केलं. रस्ते केले, IRDP प्रोजेक्टच्या अंतर्गत उड्डाणपुलं केले, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे, विभागीय क्रीडा संकुल आहे, हे पूर्ण इलेक्ट्रिक सप्लाय आहे, वॉटर सप्लाय आहे. हे जे बेसिक गरजा असतात, म्हणजे मूलभूत ज्या सोयी सुविधा आहे, त्याचं सर्व नियोजन त्यांनी केलं आणि त्याला एका महानगराच्या स्वरूपात परिवर्तित केलं या गावाला. त्याच्यानंतर मधल्या काळामध्ये गेल्या 5 वर्षामध्ये या शहराचे जे विकासाचे प्रश्न आहेत ते थोडेसे मागे राहून गेले आहेत, स्थगित झाल्यासारखे आहेत. बघा, एकमेव शहर आहे हे की जे डिव्हिजनल हेडक्वार्टर आहे, म्हणजे विभागीय कार्यालय आहे, इथे कमिशनरेट आहे, पण इथे अजूनही विमानसेवा नाही आहे. विमानसेवा व्हावी याच्यासाठी सातत्याने त्यांनी प्रयत्न केले, परंतु आताचं जे महायुतीचं आणि विशेषतः भाजपचं सरकार आहे, त्यांनी याच्यामध्ये कोणताही निधी उपलब्ध न केल्यामुळे शेवटी त्यांना जनहित याचिका दाखल करावं लागली. आणि जनहित याचिका दाखल केल्यामुळे आता कोर्टाच्या निर्देशावरती जे काही काम तिथे सुरू आहे, म्हणजे दुसरं अशी गोष्ट आहे
की विकासाचे सारेच्या सारे जे प्रश्न आहे किंवा ज्या काही मोठ्या मोठ्या योजना आहेत त्या तुम्ही जर बघितलं असेल की आम्ही पश्चिम महाराष्ट्राच्या विरुद्ध लढत होतो पहिले, किंवा पश्चिम महाराष्ट्राचे लोक आमचा सारा पैसा पळवतात, निधी पळवतात आणि विदर्भ मागासला राहतो बा. तो आज अशी परिस्थिती आहे की सुनील देशमुख हे त्यावेळेला असे मंत्री होते की जे स्वतःच्या सरकारच्या विरुद्ध सही करायचे आणि राज्यपालाला निवेदन द्यायचे. आदरणीय प्राध्यापक बी.टी. देशमुख सरांच्या नेतृत्वात अनुशेष निर्मूलनाची जी लढाई झाली होती त्याच्यामध्ये गडकरी साहेब पण होते, फडणवीस पण होते, सुनील भाऊ तर मंत्री असताना जायचे. त्यातून एक नवा प्रेशर तयार झाला की विदर्भाचा विकास झाला पाहिजे. पण त्या विदर्भाच्या विकासाची जेव्हा सुरुवात झाली तर तो सारा विकास नागपूरमध्ये केंद्रित झाला. म्हणजे आज तिथे ऑन रेकॉर्ड बॅनर लावून नागपूरला भारतीय जनता पक्षाचे प्रतिनिधी लोक जे निवडणूक लढतायत उमेदवार, किंवा गडकरी साहेब जेव्हा निवडणुकीला उभे होते त्यांनी पोस्टरवर जाहीर केलं होतं की आम्ही या शहरामध्ये 1,10,000 कोटी रुपयाचा विकास केला, पैसा आणला. आणि अमरावतीमध्ये आज अशी परिस्थिती आहे की ते पण विभागीय कार्यालयाचं जागा आहे, डिव्हिजनल हेडक्वार्टर आहे, हे पण डिव्हिजनल हेडक्वार्टर आहे. इथे 1,10,000 कोटी तुम्ही खर्च करता, इथे 1,000 कोटी तुम्ही देत नाही. म्हणजे प्रश्न असा आहे की तिथे माणसं राहतात आणि इथे कोण राहतं? इथे माणसं नाही राहत का? मग आमच्या विकासाचे प्रश्न तुम्ही का हाताळत नाही? ही जी डिस्पॅरिटी आहे, हा जो भेदभाव आहे, हा भेदभाव प्रचंड असा आहे. इथे आज एकमेव हे शहर आहे, डिव्हिजनल हेडक्वार्टर आहे की जिथे शासनाच्या पैशानी कॅन्सरचा इलाज होत नाही. अनेक गरीब माणसं इथली जी आहे ते कॅन्सरचा इलाज होत नाही म्हणून तडफडून मरतात, पण त्यांना कॅन्सरचा इलाजासाठी इथे कोणत्याही शासकीय सेवा उपलब्ध नाही, हार्टसाठी नाही, ब्रेनसाठी नाही. सो हे आरोग्याचे प्रश्न कोणी सोडवायचे आहे? आमच्या आमदार ज्या आहे त्या सांगतात, मोठे मोठे त्यांनी बॅनर लावले की मी इतके कोटी रुपये आणले, इतके कोटी रुपयाचा विकास केला. हे फक्त भूमिपूजनाचे बॅनर होते, निधी उपलब्ध झालेलाच नाही आहे. मग आमचा थेट सवाल हा आहे की बाजूच्या नागपूरमध्ये जर 1,10,000 कोटीचा विकास झाला, बरं निधी आला, गुलाबी पोस्टर नाही लागले तिथे की बा झाला होणार म्हणून नाही, झालेला विकास ते सांगतात. हा जो भेदभाव आहे याच्यामुळे इथे उद्योग नाही आहे. आमच्या इथले जे सिनियर सिटीजन्स आहे तुम्ही जर बघितलं तर प्रत्येक घरामध्ये आता नवरा बायको शिल्लक राहिले, मुलं कुठेतरी बँगलोरला, नागपूरला, पुण्याला, मुंबईला जावं लागतं त्यांना, त्यांची इच्छा नसते. आज माझा पण मुलगा माझ्याजवळ नाही आहे, डॉक्टर सुनील देशमुखांचा मुलगा पण बाहेर आहे, सगळ्यांचे मुलं बाहेर जातात. इथे रोजगाराची निर्मिती कशी होणार? सुनील देशमुख जेव्हा आता मागच्या टर्म मध्ये आमदार होते तेव्हा इथे टेक्सटाईल पार्क आणला, त्याच्यामध्ये 23 उद्योग आले. श्याम इंडो फॅब असेल, रेमंड्स असेल, सियाराम असेल, मोठ्या कष्टाने हा सारा इंडस्ट्री उभी झाली होती. अपेक्षा होती की त्यातून रोजगार मिळेल, परंतु काय झालं, डॉक्टर सुनील देशमुख गेल्यानंतर आज त्यातले 12 उद्योग बंद झाले. किती मोठा प्रश्न आहे. म्हणजे आमचे जे तरुण पोरं आहेत त्यांच्या हाताला काम नाही आहे. याच्यासोबतच आदरणीय प्रतिभाताई पाटील जेव्हा राष्ट्रपती होत्या देशाच्या, त्यांनी इथे भारत डायनामिक्स म्हणून मिसाईलचा कारखाना आणला होता. आज तुम्ही जाऊन बघू शकता की त्या ठिकाणी पूर्ण कंपाऊंड वॉलने घेरली आहे जागा अलॉट झाली नांदगाव MIDC मध्ये. तिथे कोट्यावधी रुपयाचा तो मोठा प्रकल्प येणार होता आणि मिसाईल कारखान्याला लागणारे जे छोटे छोटे पार्ट असतात त्याचे असंख्य छोटे कारखाने उभे झाले असते. परंतु आज अशी परिस्थिती आहे की या केंद्र सरकारने तो कारखाना जो आहे तो अडाणीला देऊन टाकला आणि अडाणीनी तो आता अमरावतीवरून हैदराबादला घेऊन गेले. मग आमच्या इथल्या मुलांच्या हाताला काम कधी मिळणार? शेतकऱ्यांचे प्रश्न आहे, शेतमालाला भाव नाही आहे. तुम्ही जर बघितलं अमरावती शहरात काही मोठ्या शहरामधून माणसं नाही आली. इथे जी लोक येतात ती खेड्यातून येऊन इथे आपलं एक घर शहरात पण असलं पाहिजे, मुलगा शिकतो म्हणून इथे असा विस्तार झाला या शहराचा. पण आजही त्यांचं सर्व जीवन जे आहे ते शेतमालावर आणि शेतीवरच आधारलेल्या लोकांचं मोठी लोकसंख्या अमरावती शहराची आहे. तुम्ही अजून बघितलं असेल की मागच्या वर्षी 5,000 5,500 रुपये सोयाबीनला भाव होता, आता 3200 रुपयांनी सोयाबीन विकल्या जात आहेत. कापूस भाव मिळत नाही आहे, लोक आत्महत्या करतायत. अतिशय वाईट परिस्थिती आहे. आणि महानगरपालिकेचं तर आपल्याला माझ्या सगळ्या सहकार्यांनी सांगितलं आहे, तेव्हा इथे उद्योग नाही, रोजगार नाही, आरोग्याच्या सोयी नाही, स्वच्छतेचा प्रश्न आहे, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे. 3 दिवसात 6 मर्डर होतात, रेप होऊन राहिले. आता तुम्ही बघितलं असेल की त्या टी पॉइंट वरनं एका मुलीला घेऊन जाऊन तिच्यावरती सामूहिक बलात्कार झाला. परंतु असं असताना
पालकमंत्र्याला वेळ नाही अमरावती शहरातून बैठक घ्यायला, गृहमंत्र्याला वेळ नाही आहे. आमच्या आमदारांनी जाऊन कधी कमिशनरेटमध्ये बैठक नाही घेतली की बा हे काय चालू आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ही भूमी आहे, संत गाडगेबाबाची ही भूमी आहे, भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांची ही भूमी आहे. हे इथे कोणत्या दिशेने आपण चाललो आहे. म्हणून आमचं विजन हेच आहे की या शहराला पुन्हा पूर्वस्थितीत आणायचं, विकासाच्या दृष्टीने न्यायचं आणि मोठी झेप येणाऱ्या काळामध्ये या शहराची झाली पाहिजे. इथे रोजगार निर्माण झाला पाहिजे, शिक्षणाच्या सोयी झाल्या पाहिजे. तुम्हाला सांगतो, शिक्षणाचे जेवढेही नवीन मोठे मोठे हे आले ते सगळे नागपूरला आले. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स आलं नागपूरला, लॉ युनिव्हर्सिटी आली नागपूरला. जे जे येईल ते सगळं नागपूरला थांबवल्या जातं. दिल्लीतून निघालं की नागपूरपर्यंत येतं, पुढे सरकत नाही. आमचा सीधा सवाल आहे, विदर्भाचा विकास म्हणजे नागपूरचा विकास आहे का? आमच्या वाट्याला विकासाची निधी कधी येणार? का इकडचे लोक फक्त तरसतच राहणार, त्यांच्या नशिबी फक्त अवहेलना आणि उपेक्षात राहणार का? ही लढाई आहे. आणि हा जो अन्याय आहे, हा जो भेदभाव आहे, हा भेदभाव आम्ही या 5 वर्षामध्ये सुनील देशमुखांच्या नेतृत्वात निश्चितपणे संपवल्या जाईल, याच्याबद्दल मला खात्री आहे. धन्यवाद. एकंदरीत मतदारसंघ से विकास आघाड़ी के अधिकृत उम्मीदवार डॉक्टर सुनील देशमुख खड़े हैं और उनके समर्थन के लिए आप यहाँ पे खड़े हैं। लेकिन मैं आपसे एक सवाल पूछना चाहूंगी, आपके ही समाज का एक आधा वर्ग महायुति को समर्थन कर रहा है, इसके बारे में आप क्या कहेंगे? देखिए, सबसे पहली बात तो हमारे समाज का आधा वर्ग अभी महायुति को समर्थन नहीं कर रहा है, ये स्पष्ट है। और मैं जो हूँ, मैं महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस अल्पसंख्यक विभाग माइनॉरिटी डिपार्टमेंट का वाइस प्रेसिडेंट हूँ और मैं एक कांग्रेस का सच्चा कार्यकर्ता हूँ। जो पार्टी इस देश के अमन सुकून चैन शांति को लेकर चल सकती है, सारे समाजों को साथ में लेकर चल सकती है, मेरा समाज ऐसी पार्टियों का समर्थन कर सकता है।